दबाव जरी असे मनी तरी हाती नसे कंप, जाणकार माणूस अभूतपूर्व चित्रकार, डॉक्टर म्हणून माणसाला नवसंजीवनी देणारे हे अनोखे शिल्पकार म्हणजेच प्रीतम पाठारे. दादर प्रभादेवी विभागात डॉक्टर प्रीतम यांची ख्याती आहे. असंख्य लोक प्रीतम यांना एक उत्तम सर्जन म्हणून ओळखतात, तर काही त्यांना संगीत प्रेमी म्हणून जाणतात. पण अगदी काही जण त्यांना डॉक्टर बरोबरच एक उत्तम आर्टिस्ट म्हणून सुद्धा ओळखतात. प्रीतम यांचा प्रवास हा कॅनव्हासवर रंग उधळावे असाच आहे. आपल्या बालमोहन शाळेतून 1979 साली 10वी ते उत्तीर्ण झाले. पहिल्यापासूनच सर्जन व्हावं ही एक मनोमन इच्छा होती आणि त्या दृष्टिकोनातून सुरुवातीला त्यांनी रुपारेल कॉलेजमध्ये सायन्स शाखेत प्रवेश घेतला आणि त्यानंतर अभ्यासाचा ध्यास घेऊन GS मेडिकल कॉलेज म्हणजेच KEM मध्ये प्रवेश मिळवला आणि अगदी MBBSच्या प्रथम वर्षापासूनच अनोख्या शैलीत पेंटिंग्स करायला सुरुवात केली. ध्यासपूर्ण अभ्यास करून MBBSची पदवी त्यांनी मिळवली आणि त्यानंतर MS जनरल सर्जरी ही पदवी KEM महाविद्यालयातूनच प्राप्त केली. 2000 साली लॅप्रोस्कोपीचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी खास ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन प्रशिक्षण घेतलं आणि आपल्या अत्यंत आवडीच्या क्षेत्रात एक GI सर्जन म्हणून ते कार्यरत राहिले. कालांतराने स्वकर्तृत्वाच्या बळावर आणि पत्नी सुजला यांच्या भक्कम पाठिंब्याने त्यांनी प्रभादेवीमध्ये सिद्धिविनायक ह्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती केली. आपल्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटवर जातीने लक्ष देणं हे व्रतच त्यांनी हाती घेतलं आणि त्यामुळेच येणारा प्रत्येक रुग्ण हा डॉक्टरांच्या मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावाने मानसिकरित्या आधीच बरा होतो, ही डॉक्टरांची खासियतच म्हणावी लागेल. करोनाच्या भयावह काळातही जिथे इतर प्रायव्हेट नर्सिंग होम बंद होते, त्यावेळेस सुद्धा दादर प्रभादेवी विभागात सिद्धिविनायक नर्सिंग होम हे कार्यरत होतच आणि जवळपास डॉक्टर प्रीतम यांच्या सल्ल्याने त्यांच्या या हॉस्पिटलमध्ये 300 कोविड पेशंट्सना अभ्यासपूर्ण उपचार देण्यात आले. आपली सांगीतिक आवड जपत त्यांनी तबल्यापासून ते विविध इन्स्ट्रुमेंट्स वाजवण्याचा अनोखा उपक्रम हा त्यानंतर सुरूच ठेवला. आपल्या हातून सामाजिक कार्य घडावे हा एक खूप मोठा विचार घेऊन त्यांनी कलादान या संस्थेची निर्मिती केली आणि या संस्थेअंतर्गत डॉक्टर प्रीतम यांनी स्वतः केलेल्या विविध पेंटिंग्सचे अनोखे एक्झिबिशन भरवायला त्यांनी सुरुवात केली आणि या पेंटिंग्सची ना नफा ना तोटा या उद्देशाने विक्री करून गरजू मुलांच्या शिक्षणासाठी अभूतपूर्व मदत करायला त्यांनी सुरुवात केली आणि ती अविरत आजही तशीच सुरू आहे, हे विशेष कौतुकास्पद. कॅनव्हासवर चित्र, डॉक्टर म्हणून सर्जरी, वादक म्हणून कल्पकथा यामध्ये योग्य भार देऊन अपेक्षित काम करणं हे डॉक्टर प्रीतम यांनाच जमू शकतं. अशा या प्रेमळ, निर्मळ, सुस्वभावी, जबाबदार, ध्येयनिष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाला आम्ही बालमोहनकर परिवाराचा हा एक मानाचा मुजरा. नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या भन्नाट सदरामध्ये. ठरल्याप्रमाणे आम्ही घेऊन आलो आहोत बालमोहनचे कीर्तिवंत, उत्सव बालमोहनचा आणि अर्थातच प्रवास कीर्तिवंतांचा. सदर तीच आहे, शैली फक्त थोडीशी वेगळी आहे. आज आपण भेटणार आहोत एक अभूतपूर्व व्यक्तिमत्वाला. अनेकांना यांची ओळख एक उत्तम सर्जन किंवा एंडोस्कोपिस्ट अशी आहे, तर काही लोक यांना सिद्धिविनायक हॉस्पिटलचे ओनर आणि मेडिकल डिरेक्टर म्हणून ओळखतात, तर काही गायक अथवा म्युझिशियन म्हणून ओळखतात. पण जसं प्रणील म्हणाला तसं ह्यांचं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व, टॅलेंट इतकं मोठं आहे की अगदी जवळची मंडळी ह्यांना एक उत्तम आर्टिस्ट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक अमेझिंग ह्युमन बीइंग म्हणून ओळखतात. आजचे आपले उत्सव मूर्ती आहेत विख्यात सर्जन डॉक्टर प्रीतम पाठारे. ये हॅलो दादा, नमस्कार. डॉक्टर, कसे आहात तुम्ही? मेघना, आय एम ॲब्सोल्युटली गुड. आणि तुझ्याशी बोलताना आणि तुझा हसरा आवाज ऐकताना खूप एक्सायटेड आहे अँड खूप छान वाटतंय.
हो, म्हणजे दादर म्हणा, शिवाजी पार्क म्हणा, प्रभादेवी म्हणा किंवा बालमोहन म्हणा, तिकडे डॉक्टर प्रीतम पाठारे यांची वेगळी ओळख करून द्यायची गरजच नाहीये. एव्हरीबडी नोज यू. आणि खरंच मला आज खूप म्हणजे खूप जास्त छान वाटतंय, कारण तुझं एक्झिबिशन चालू आहे कलादानचं आणि त्यामध्ये सुद्धा तू आमच्यासाठी वेळ काढलायस. आणि मुळातच जर हा दुग्ध शर्करा योग इथे आम्हाला मिळालाय, तर मी असं म्हणेन की कीर्तिवंतचे अनेक असे आमचे प्रेक्षक आहेत ज्यांना या एक्झिबिशनचा, या पेंटिंगचा लाभ घेता यावा ऑनलाईन. त्यामुळे आम्हाला एक छान छोटासा वॉक थ्रू तुझ्याकडनं मिळेल का? अगदी जरूर, मला आनंद वाटेल. माझ्या कलादाद या सदरातली काही चित्र आहेत, मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करतो. हे आर्चेस या सदरात मोडतं, सगळीकडे हे आर्चेस मी दाखवलेले आहेत. आणि हे खास चित्र जे आहे ते ऑइल पेंट वापरून पॅलेट नाईफ म्हणतात त्याप्रमाणे ते पॅलेट नाईफनी केलेलं आहे. आणि हा ॲक्च्युली काश्मीरमध्ये चष्मेशाही फोर्ट म्हणून आहे, त्याचा मी फोटो काढला होता आणि त्या फोटोचं मी हे चित्र तयार केलेलं आहे. हे ॲबस्ट्रॅक्ट सदरात मोडणारी काही चित्र आहेत. याच्यामध्ये ऑलरेडी तुमच्या मनात ज्याप्रमाणे त्या वेळेस वाटते ते रंग तुम्ही वापरू शकता आणि मग त्याच्यावर कुठलीही प्रतिकृती तुम्हाला करता आली. आणि हे तुमचं स्वतःचं चित्र असतं, त्याच्यात तुमचे काही थॉट प्रोसेस अशा असतात आणि मग लोक त्याप्रमाणे ते पाहू शकतात. आता या चित्राचं नाव सिरीन ठेवलं आहे. सिरीन म्हणजे या चित्राकडे बघून जर तुम्हाला शांतता किंवा काही वाटली, मला तसं वाटलं म्हणून या चित्राचं नाव सिरीन ठेवलं आहे. हे काही परत ॲबस्ट्रॅक्ट आहे. या सदरात या ठिकाणी सुद्धा ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स लावले. तर ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग्स ह्या त्याप्रमाणे त्याच्यात काही समजावण्यासारखं काय फारसं असं काही नाही आहे, परंतु ज्या कोणाला ते अट्रॅक्टिव्ह वाटतं की त्याच्यातनं काय एनर्जी मिळत असेल किंवा त्याच्यातनं काय त्यांना भावना येत असतील त्याप्रमाणे ते पाहतात. एक पोर्ट्रेट आहे. मला पोर्ट्रेट अजून खूप करायचे आहेत, अजून मला पोर्ट्रेटवर बराच हात बसायचा आहे. हे माझं सर्वात प्रथम काढलेलं चित्र आहे आणि हे चित्र गणपतीच्या इव्हन डेकोरेशनमध्ये मी ठेवलं होतं. हे याला रेनबो म्हणतात, त्याच्यात भरपूर रंग आहेत आणि हे एक प्रकारचं इन्फिनिटी नावाचं ॲबस्ट्रॅक्ट आहे. हेही एक सिटी स्केप किंवा सिटी लाईन दाखवणारं ॲबस्ट्रॅक्ट आहे. हे ऑरेंज ऑटम याचं नाव आहे, ज्याच्यात मी पूर्णपणे ऑरेंज कलरचं जास्त भरणा केलेला आहे. हा एक कलरफुल मोठा ॲबस्ट्रॅक्ट आहे विथ अ पॉझिटिव्ह एनर्जी अँड लॉट ऑफ ब्राईट कलर्स इन दिस. आणि डेफिनेटली हे कृष्णाचं चित्र हे मला व्हॉट्सॲपवर कोणीतरी पाठवलं होतं आणि त्या चित्राचं मी पूर्णपणे एक पेंटिंग केलं आणि आय एम हॅपी विथ दिस पेंटिंग. जास्ती माझा कल थोडासा नेचर ड्रॉइंगकडे आहे, परंतु ॲबस्ट्रॅक्टमध्ये सुद्धा माझं मन बऱ्यापैकी रमतं. हा एक शिवा नावाचा ॲबस्ट्रॅक्ट आहे, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी एनर्जी आणि पीस बोथ ॲट द सेम टाईम मी घालण्याचा प्रयत्न केला. जसं मला नेचर आवडतं त्याप्रमाणे हाही फोटो एक मला आला होता, पण तो ब्लॅक अँड व्हाईट होता आणि मी माझ्या परीने त्याच्यात काही कलर्स ॲड करून त्या बोटी ज्या अगदी ग्रे टोनच्या होत्या त्या मी रंगात ऑइल पेंटमध्ये. दिस इज ऑइल ऑन कॅनव्हास. This is a watercolor over here. हे का कोकणातल्या तारकर्ली गावात आम्ही जात असताना तिकडे काढलेलं फोटो होता. त्या तारकर्ली गावातल्या एका तो मी फोटोग्राफ चित्रामध्ये कन्वर्ट केला. हे परत आर्चेस आहेत. दिस इज वॉटरफॉल ॲबस्ट्रॅक्ट. आणि ही बरीच एकत्रित मी जी ठेवलेली चित्र आहेत त्याच्यात ॲक्रेलिक ऑन कॅनव्हास भरपूर आहेत. वॉटर कलरमध्ये सुद्धा ही एक चित्र आहे. हेही एक वरचं ते ब्लॅक अँड व्हाईट आहे, तेही वॉटर कलरमधलं आहे. वॉटर कलर अजूनही मी सांगितल्याप्रमाणे मला त्याच्यावर अजूनही माझा हात जमायचा आहे. त्याचा अर्थ असं नाही की बाकीच्या चित्रात किंवा बाकीच्या याच्यामध्ये मीडियामध्ये माझा हात एकदम बसला आहे, परंतु ॲक्रेलिक मला फार सोपं वाटतं. ते हाताळताना मी बऱ्याच सहजतेने ते हाताळतो. तेव्हा मी माझे कलादान प्रदर्शन बघायला आपण सर्वांनी प्रत्यक्षात इकडे यावं ही मी तुम्हाला विनंती करीन. कारण तुमचं एक पेंटिंग कुठेतरी कोणाला तरी काही ना काहीतरी स्वरूपात एक जीवनदान देणारं ठरेल किंवा कोणत्या तरी मुलाला ते एज्युकेशन देईल किंवा त्याचा काहीतरी समाजाला उपयोग होईल. धन्यवाद.
वाव 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 वाव, काय अमेझिंग एक्झिबिशन आहे हे. म्हणजे खरंच आम्ही धन्य झालोय. आणि आय एम सो थँकफुल टू प्रणील की त्यांनी हा एक वेगळा उपक्रम केला की लाईव्ह एक्झिबिशन आम्हाला ऑनलाईन बघता आलं. आणि कीर्तिवंतचे असे अनेक प्रेक्षक आहेत ज्यांना या पेंटिंग्स मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही डिरेक्टली डॉक्टरांना मेसेज करू शकता आणि त्या एक्झिबिशन विषयी किंवा पेंटिंग विषयी विचारू शकता. तर डॉक्टर, इथूनच तुम्हाला शतशः प्रणाम. किती सुंदर, किती कवी मनाचे आहात, किती रोमॅन्टिक आहात, किती कलरफुल आहात, किती थॉटफुल आहात आणि किती सेन्सिटिव्ह आहात ते आम्हाला तुमच्या चित्रातनं आता जाणवलंय. थँक्यू व्हेरी मच मेघना. तुझ्या हे सगळे प्रत्येक शब्द हा मला अगदी मोहरून टाकतोय, पण आय नो दॅट यू आर टॉकिंग फ्रॉम युअर हार्ट. सो इट्स थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्यांना मी इकडे आवाहन असं करू शकतो की करोनाच्या संबंधी आम्ही प्रत्येक प्रिकॉशन आमच्याकडे बाळगली आहे. म्हणजे आम्ही टाइम स्लॉट दिलेले आहेत. म्हणजे लोक एका विशिष्ट टाइम स्लॉटला येऊन बघू शकतात. आणि तुला माहिती आहे डॉक्टर असल्यामुळे इकडे सगळं सॅनिटायझर, मास्क वगैरे सगळे आहेत आणि सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम आम्ही पाळतोय. नाही येऊन घाबरून म्हणजे बघायचं टाळण्याची काही गरज नाहीये. प्रत्यक्षात जेव्हा पेंटिंग आपण बघतो दॅट इज मच बेटर दॅन आपण फोटोवर किंवा कशात बघू शकतो. सुपर. तर या पेंटिंगच्या एक्झिबिशन मागे एक खूप चांगला नोबल कॉज आहे. इट्स जस्ट नॉट की पेंटिंग काढलं आणि ते आहे असं नाहीये, त्याच्या मागे खूप मोठा अर्थ आहे. तर त्याविषयी आपण कधी बोलणार आहोत? येस. आता त्याच्याविषयी एवढंच सांगतो की पेंटिंग एक्झिबिशन करण्याचं मी 2018ला पहिल्यांदा ठरवलं आणि त्यावेळेस रवींद्र नाट्य मंदिरला केलं. त्याच्या अगोदर दर गणपती उत्सवाला काहीतरी पोस्टरवर किंवा कॅनव्हासवर काढायचो, प्रयत्न करायचो. ते पण 2015-16 अगदी हल्ली मला वाटतं 2018 पासून मी व्यवस्थित ब्रश हातात घेतला, जवळजवळ 35 वर्षांनी, आणि माझं काम चालू केलं आणि शिकत गेलो. म्हणजे मी जसं म्हणतो मी सेल्फ टॉट आर्टिस्ट नाही, त्याला टॉट या शब्दाला फारसा अर्थ नाहीये. अजून खूप शिकण्यासारखं आहे. त्यामुळे मी असं सेल्फ टॉट आर्टिस्ट असं म्हणणार नाही, मी इस्टॅब्लिश आर्टिस्ट आहे असं म्हणणार नाही. पण मला प्रत्येक पेंटिंग शिकवतं आणि ते प्रत्येक पेंटिंग मधनं मला काही ना काहीतरी अजून करावंसं वाटतं. आणि हे पेंटिंग एक्झिबिशन करण्याच्या मागे एकच उद्देश आहे की एरवी हे पेंटिंग एक्झिबिशन कोणताही कलाकार मेघना हे पेंटिंग मला हे सेल करायचंय, हे एवढ्या हजाराला, हे एवढ्या 5,000ला, हे 10,000ला. पण मी जेव्हा एखादं पेंटिंग विकतो तेव्हा एखाद्या मुलीला किंवा मुलाला त्या गावामध्ये 4-5 किलोमीटर पायी जाण्याची गरज लागत नाही, त्याला सायकल मिळते माझ्या या पेंटिंग्स मध्ये. बरं, दुसरीकडे एका ठिकाणी शाळेमध्ये बोरवेल खणली जाते. तिसरीकडे या पेंटिंग विकत घेतल्यामुळे एखादा मुलगा ई लर्निंगच्या मध्ये समाविष्ट होऊ शकतो. त्याला जे कॉम्प्युटर वगैरे टेक्नॉलॉजी लागते ते आम्ही विकत घेऊ शकतो. चौथीकडे फार्मर्सना आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल ट्रेनिंग देऊ शकतो. एक पेंटिंग विकत घेतलं तर माझा सिनियर सिटीजन तिकडे आलेला त्याचे मी एंडोस्कोपी ऍट अ व्हेरी चॅरिटेबल रेट करू शकतो, ब्लड टेस्ट करू शकतो. म्हणजे माझं पेंटिंग करण्यामागेचा उद्देश हा अत्यंत वेगळा आहे. आय डू द पेंटिंग, आय रिमेन डिटॅच. जसं आपल्याला गीतेत सांगितलं की कुठलंही काम तुम्ही करता त्यापासून डिटॅच राहा, त्याच्याशी अटॅचमेंट नका घेऊ. तसं मी माझ्या पेंटिंग पासून डिटॅच असतो. करताना पेंटिंग मला जॉय देतं आणि ते जॉय मधनं ते रूपांतर, जे फंड्स मिळतात त्याच्याने आपल्याला तारापूर गावामध्ये बऱ्यापैकी काम करता येतं. किती किती सुंदर आहे हे. म्हणजे तुझं बोलणं म्हणा, तुझं पेंटिंग म्हणा, तर फक्त कॅनव्हासवर रंग भरत नाहीयेस, तर तिथे जे गरजू आहेत किंवा ज्यांना खरंच मदतीची गरज आहे त्यांच्या आयुष्यात तू रंग भरतोयस असंच मी म्हणेन. की दिस इज म्हणजे हा थॉट येणं किंवा ही एखादं मनापासून गोष्ट करणं आणि त्यामध्ये तुला सगळ्यात मोठी साथ लाभली ती म्हणजे सुजलाताईंची. की मला असं वाटतं की हे चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तर ते तुमच्या घरापासूनच सुरू झालंय. आपण या विषयावर नक्की बोलायचंय. पण पुन्हा एकदा हॅट्स ऑफ आणि सलाम तुझ्या या कार्याला. आणि आय एम शुअर बालमोहनचे असे अनेक जण असतील की ज्यांना पुढे येऊन या कार्यामध्ये सहभागी व्हायला आवडेल. नक्कीच. सुजलाचं नाव घेतलं म्हणून सांगतो की मी फक्त पेंटिंग करतो आणि मेडिकल आस्पेक्ट बघतो. पेशंटना तिकडे जाऊन तपासतो तारापूरला आणि एंडोस्कोपी करतो. पण बाकी सगळं सुजला. आणि मी माझी ती मैत्रीण सांगितली, माझ्या शाळेतली बॅचमेट 3 वर्षापासून एकत्र असलेली रागिणी पाटील, तर हे ट्रस्ट सांभाळतात. सुपर. पण मग जेव्हा तू शाळेत होतास तेव्हा तुला असं वाटलं होतं का की तू डॉक्टर होशील? कारण तू एक आर्टिस्ट आहेस, तू एक म्युझिशियन आहेस आणि असे अनेक पैलू आहेत, अनेक इनिंग्स आहेत ज्याच्याबद्दल आपण भरभरून बोलू शकतो. तर तुझं लहानपणीच ठरलं होतं का की तू डॉक्टर होणार आहे?
नाही, बिलकुल नाही. 5वी-6वीत मला पायलट व्हावं असं वाटत होतं आणि परंतु माझी उंची फार नाही आहे. त्यामुळे मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की पायलटला उंची लागते, त्यामुळे पायलटचा विचार मला सोडावा लागला. आणि नंतर 10वीत माझ्या वडिलांची जी ICI कंपनी होती, त्या कंपनीमध्ये सर्वात जास्त मार्क मिळाल्यामुळे मला तिथे माझा इंटरव्ह्यू झाला. तो छापून आला होता त्यांच्यात नियतकालिकात. आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये मेघना, तुला स्पष्ट सांगतो, मला माहित नाही नियती बोलत होती का काय माहित नाही, मी सर्वात शेवटचं वाक्य लिहिलंय की आय वॉन्ट टू बिकम अ सर्जन. आणि हे मी का लिहिलंय अय्या. मला माहित नाही, काय त्याच्यात करायला लागतं, कुठं शिकायला लागतं, किती खस्ता खाव्या लागतात, काही माहित नव्हतं. नुसतं बोलून गेलो आणि मला असं वाटतं की जे बोलून गेलो ते झालं, घडलं. त्यामुळे मी त्या बाबतीत देवाचा खूप आभारी आहे. म्हणजे सिक्रेट जे पुस्तक आहे तसं झालं थोडंसं, की कुठेतरी ते युनिव्हर्स मध्ये गेलं आणि आज खरं झालं. आणि ते बाउन्स तुमचं बॅक कार्य झालं. ऍब्सोल्युटली, आणि तुमचं कार्य सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे त्यामध्ये शंकाच नाही, काय बोलावं तितकं थोडं आहे. तर थोडस आता तुमच्या कॉलेज लाईफ मध्ये जाऊया. कॉलेज कुठलं होतं आणि डॉक्टर ते करताना तुम्ही अभ्यासाचं नियोजन कसं केलं? पहिलं कॉलेज 11वी-12वी रुपारेल कॉलेजमध्ये खूप मजा करण्याचा प्रयत्न केला, परंतु 11वी-12वी हा सगळा ध्यास होता की आपल्याला मेडिकलला जायचं, त्यामुळे त्या अभ्यासातच जास्ती वेळ, अगरवाल क्लासेस मध्ये सकाळचे प्रॅक्टिकल्स. पण तरी पण उरलेल्या वेळात जी आत्ताच्या जनरेशनची मुलं जेवढी मजा नाही करत तेवढी आम्ही तेवढीही सुद्धा रुपारेल कॉलेजमध्ये केली. आणि सुजला रुपारेललाच होती, त्यामुळे तेही एक वेगळं आमचं साइड बाय साइड प्रेम प्रकरणही चालू होतं. परंतु ऍज फार एज आय एम कन्सर्न्ड रुपारेल रिअली एन्जॉय केलं. आणि ध्यास होता मात्र प्रोफेशनल कोर्स करायचा. आणि जेव्हा GS मेडिकल कॉलेजला जॉईन झालो, KEM परळला, त्यावेळेस हम्म, हम्म. मात्र मनातल्या एकदा आपल्याला जे इप्सित साध्य करायचं होतं ते हातात आल्यावर कसं बाकीच्या गोष्टींकडे लक्ष जातं, तेव्हा मग सगळं परत तिकडे काहीतरी डिंपल कापाडिया, दुर्गा खोटे, स्मिता पाटील यांचे पेन्सिल स्केचेस मी GS मेडिकलमध्ये फर्स्ट MBBS मध्ये असताना केले. फर्स्ट MBBS मध्ये असताना एक ऍक्झिला म्हणजे छातीचा हा भाग मी फेविकॉल ड्राय करून त्याच्यावर वॉटर इंक घालून तो डिट्टो काढला होता आणि त्याला मला फर्स्ट प्राइज मिळालं होतं. क्या पण बात तिकडे आहे. माझं तिकडे पेंटिंग थांबलं आणि मग मी नाटकाकडे वळलो. मी KEM मध्ये अच्छा. आणि GS मेडिकल मध्ये असताना नाटकं, म्हणजे खऱ्या अर्थाने नाटकं पण आणि नाटक पण केलेले आहेत. आणि आम्हाला विजय केंकरे सारखा दिग्दर्शक दिग्दर्शक. लाभला त्यावेळेस. आणि तुला खरं सांगायचं, विजय केंकरे आज माझं उद्घाटन करायला आला होता पेंटिंगच्या एक्झिबिशनचं. तर तिथे नाटकात भाग घेणं, वेगवेगळ्या ट्रेकिंग किंवा काय सगळं ते KEM मध्ये असताना किंवा GS मेडिकल मध्ये असताना जे 11वी-12वीत किंवा आधीच्या कालावधीत करता आलं नाही ते सगळं करायला मिळालं. आणि GS मेडिकल तुला माहितीये पहिल्यापासून INT उन्मेष अशा वेगवेगळ्या नाट्य स्पर्धेत प्रश्नच भाग नाही. घेणार. आणि आनंद नाडकर्णी त्यांनी लिहिलेले नाटक युद्धस्य कथा वगैरे त्याच्यात मी काम केलं होतं. नंतर मग एक छोटीशी नाटिका डायरेक्ट पण केली होती. असं सगळं करायला मिळालं तिथे GS मेडिकल. ऍज यू सेड ना, की एक डॉक्टर असेल तरी तो सेन्सिटिव्ह असतो, म्हणून तर तो हे सगळं करू शकतो, राईट? ती ट्रीटमेंट करायला एक सेन्सिटिव्हिटी कुठेतरी असायलाच पाहिजे. You have to be sensitive if you are artist, and doctor and surgeons are artists. You have to be क्या- sensitive. Yeah. कारण पेशंटचं पेन जर तुम्हाला कळलं नाही तर ते तुम्हाला रिलीव्ह करता येत नाही. आणि पेन कळण्यासाठी तुम्ही सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. खरंच खूप खूप छान वाटतंय हे सगळं ऐकताना. पण लॅप्रोस्कोपिक सर्जन किंवा एंडोस्कोपी असं म्हटलं तरी ना, म्हणजे आम्हाला नॉर्मल माणसांना टेन्शन येतं, आणि तुम्ही तर स्पेशलायझेशन केलंय याच्यामध्ये, तर त्याबद्दल थोडंसं सांगाल का? बेसिकली MBBS झाल्यानंतर मी MS जनरल सर्जरी KEM हॉस्पिटलमध्येच केली. आणि त्याच वेळेस त्याला थोडासा कल होता माझा या डिपार्टमेंटकडे, आणि त्याच्याबद्दल मी तिकडे ट्रेनिंग घेतलं. आणि मग मी प्रॅक्टिस मात्र फार लवकर चालू केली. म्हणजे बरेचसे लोक माझ्या बरोबरचे माझ्या नंतर सुद्धा 5-6 वर्ष KEM मध्ये एक्सपिरियन्स घेत होते, पण मी जरा लवकर प्रॅक्टिसमध्ये पडलो. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. कदाचित एक बाब थोडीशी आर्थिक पण होती की सुजला वॉन्टेड मी टू अर्न अर्ली बिकॉज माय फादर वॉज रिटायर्ड, लवकर रिटायर्ड झाले होते. त्यामुळे ते आर्थिक बाबीमुळे जरा प्रॅक्टिसमध्ये लवकर पडलो. आणि नंतर मी ऑस्ट्रेलियाला ब्रिस्बेनला रॉयल ब्रिस्बेन हॉस्पिटलमध्ये जाऊन लॅप्रोस्कोपिक ट्रेनिंग 2000 साली घेतलं.
आणि डॉक्टर्स किंवा सर्जन सगळे मी माझ्याबद्दल नाही म्हणतात, दे आर ऑलवेज स्टुडंट्स, लर्न करतच असतात. आमचे दर वर्षाला कॉन्फरन्सेस होत असतात, नवीन शिकावंच लागतं. तसं हळूहळू मग त्याच्यात आत्मसात करत गेलं. पण हे माझं आवडीचं फील्ड आहे, गॅस्ट्रोएंट्रोलॉजी किंवा GI सर्जन म्हणतात त्या. वी सो प्राऊड ऑफ यू. आणि खरंच म्हणजे तुमच्याकडे पेशंट आला की अर्धा तो तुम्हाला भेटल्यावरच बरा होतो हे मी स्वतः बघितलेलं आहे. त्यामुळे म्हणजे ट्रीटमेंट हा भाग आहेच, पण जे एक विश्वास वाटणं एखाद्याविषयी किंवा प्रेम वाटणं, ते मला असं वाटतं तुमच्याकडे अर्धा माणूस हा तुम्हाला भेटल्यावरच बरा होतो. पण आता बघा ना, म्हणजे मला जस्ट आता असं वाटलं की एक म्युझिशियन म्हणून माउथ ऑर्गन हातात घेतला, किंवा एक पेंटर म्हणून तुम्ही ब्रश हातात घेतला, किंवा एक सिंगर म्हणून माईक हातात घेतला. असं हे सगळं करता करता कुठेतरी जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जाता तेव्हा वेगळी मशिनरी तुमच्या हातामध्ये असते, त्याचे पॅरामीटर्स वेगळे असतात. तर त्या अशा वेगवेगळी ही जी तुमची अस्त्र आहेत ती हातात येतात, तेव्हा काय वाटतं तुम्हाला? माझ्या मते मेघना, तुझ्याकडनं हा प्रश्न अपेक्षित नाहीच आहे. तू एवढी इंटरनॅशनल फेम व्होकल आर्टिस्ट आहेस. तू हिचा आवाज कसा काढू शकतेस, त्याचा आवाज कसा काढू शकतेस, तू त्याच्यात कशी जाऊ शकतेस, हे जर मी तुला विचारू शकत नाही. मला वाटतं तू हा प्रश्न मला विचारूच नाही, कारण तू एवढी वर्सटाईल आहेस. तुला कळतंय त्या भूमिकेत कसं जायचं, आणि एकदा त्या भूमिकेत घेतल्यावर इतर तो आवाज कसा निघतो, तो तुला इट स्टार्ट्स फ्रॉम युअर सोल अँड नाही, यू आर पण असं इनटू कधी इट होतं टोटली. का की लॉट ऑफ थिंग्स आर गोइंग ऑन, तुम्ही 10 गोष्टी एका वेळेला करता आणि एक ऑपरेशन आलं, सो तेव्हा त्या क्षणी तुमची मनस्थिती कशी असते ते मला जाणून घ्यायचंय. पेशंट फर्स्ट, हो हो. पेशंट्स प्रॉब्लेम फर्स्ट. आणि खरं सांगतो, तहानभूक आणि इतर सुद्धा शारीरिक कोणत्याही गरजा आम्ही ऑपरेशन करताना विसरून जातो. म्हणजे सडनली 3-4 तासाचं ऑपरेशन संपतं आणि आम्ही कदाचित वी कॅन गो टू फॉर अ नेचर्स कॉल, तेवढेही आम्ही विसरलेलो असतो. ते जेव्हा चालू असतं त्यावेळेस सगळं लक्ष केंद्रित तिकडेच करावं लागतं. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टी हँडल करताना आपण वेगवेगळ्या भूमिका जसजशा निभावत असतो, जशी एखादी आई किंवा बाई किंवा स्त्री वेगवेगळ्या भूमिका निभावते, तसंच आहे. आय थिंक प्रत्येक भूमिका वेगळी असते, तुलाही माहिती आहे ती. आईची येस, असो, बहिणीची ऍब्सोल्युटली. असो, तसंच हेही आई प्रकार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारखे इतर डॉक्टर्स जे आहेत किंवा इतर सुद्धा प्रोफेशनची लोक आहेत, ते त्यांच्या भूमिका व्यवस्थित पार पडतात. घरी आल्यावर मात्र मी डॉक्टर नसतो, घरी आल्यावर मी सर्जन नसतो, घरी आल्यावर मी माझ्या मुलांचा बाप असतो, माझ्या बायकोचा नवरा असतो. दॅट्स ऑल. म्हणजे एकदा ते घरात आल्यावर आणि आता प्रोफेशन आजोबा, घरी आणू नये. आजोबा. आजोबा, आता आजोबा, मिरायाचा आजोबा. येस. खूप छान वाटतंय. पुन्हा एकदा मला असं म्हणावं वाटतंय की बालमोहनचा एक टी शर्ट तुम्ही डिझाईन केला होता, आणि बालमोहन विषयीचा जो सार्थ अभिमान होता तो तुमच्या डिझाईन मधनं अगदी कळत होता. तर आम्ही बालमोहनकर हा जो काही चॅनल आहे आपला, किंवा प्रणयनी हा जो काही एक उपक्रम सुरू केलाय, त्याबद्दल तुम्हाला माहिती होतं का, आणि कसं वाटतंय? आज तुम्ही येस. आमचे कीर्तिवंत आहात, बालमोहनचे कीर्तिवंत. मेघना, मी बघत होतो यांचं, प्रणील हातीसकरांचं, आणि प्रणोती माझी धाकटी बहीण जी फॅशन डिझायनर आहे आणि बालमन शाळेचीच आहे, तिने मला सांगितलं होतं आणि मी बघत आलेलो आहे. आणि हा तुमचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. तुला माहिती आहे मेघना, आपल्याला पुढचे 3-4 वर्षाचे आणि मागचे 3-4 वर्षाचेच लोक माहीत असतात जनरली. बरं, जे हो, माहीत हो. असतात त्यांच्याविषयी जास्ती माहीत नसतं आपल्याला, ते कोण आहेत त्यांच्या प्रोफेशनमध्ये. प्रणील आणि तुम्ही हे जे काय उपक्रम हातात घेतलाय तो स्तुत्य आहे, आणि त्याच्यामुळे शाळेबद्दलचा अभिमान अजून जाज्वल्य होण्याची शक्यता आहे. आणि गरज पडल्यास माझ्या प्रोफेशनचा फायदा जर माझ्या बॅचमेट्सना झाला कोणत्याही प्रकारे, तर आय एम हॅपी. त्यामुळे प्रोफेशन असो किंवा इतरही काही नाट्य क्षेत्रातली मंडळी असो किंवा काय, जाऊन पाठीमागे जाऊन त्यांना स्टेजवर भेटायला, मी बालमोहनचा आणि मी बालमोहनची ऐकायला फार बरं वाटतं. तसाच हा प्रकार आहे तुमचा उपक्रम, एकदम स्तुत्य. आणि तो मी या फॉर्मॅटमध्ये असाच चालू ठेवावा, आणि आम्हालाही कळू दे या कोणकोणत्या क्षेत्रात बालमोहन मधली मुलं अग्रेसर आहेत. क्या बात आहे. आणि इथे मला आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे की तुम्ही बालमोहनचे आहात, तुम्ही दादर मधले आहात, तुम्ही शिवाजी पार्कचे आहात. तेव्हा तुमच्यासारखा इतका क्वालिफाईड डॉक्टर जेव्हा एखादा असतो, तर तुमच्याऐवजी दुसरा कोणी असता तर तो डेफिनेटली अब्रॉडला गेला असता. पण तुम्ही तसं केलं नाही, तर तुम्ही दादरमध्येच आपल्या एरियामध्ये एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. पण ही हॉस्पिटलची स्थापना करावी असं तुम्हाला का वाटलं?
एक्झॅक्टली. सर्जन झालो त्यावेळेस मी चुकीची ब्रांच निवडली असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. मी फिजिशियन व्हावं, कारण काय घरची परिस्थिती एवढी फार उत्तम नव्हती आणि सर्जनला फार वेळ लागतो सेटल व्हायला लाईफमध्ये. आणि प्लस माझी बायको आणि मी एकाच वयाचे, त्यामुळे आमचं लग्नही लवकर झालं, त्यामुळे सर्जरी ही ब्रांच मी चुकीची निवडली असं बऱ्याच लोकांना वाटलं. पण एकदा जेव्हा मी निवडली त्याच्यात मला देवा नशिबाने जे यश मिळालं, त्यानंतर प्रत्येक वेळेस प्रत्येक सर्जनची अशीच भावना असते की स्वतःचं नर्सिंग होम, स्वतःचं हॉस्पिटल असावं. तशी माझी होती, पण माझी अपेक्षा नव्हती कधी की माझं एवढं 2500 स्क्वेअर फीटचं असं नर्सिंग होम, आयसीयू सेटअप होईल जिकडे मल्टी स्पेशालिटी असेल, इतरही डॉक्टर येऊन तिकडे ऍडमिट करतील आणि त्यांचे पेशंट्स, आम्ही क्रिटिकल पेशंट हे करू. माझं फार विजन छोटं होतं आणि सुजलाने ते वाढवलं. मला फक्त माझं स्वतःच 5-6 बेडेड नर्सिंग करायचं होतं. त्याऐवजी सुजलाने मला माझं होरायझन वाईडन करायला लावलं आणि तिने मला ह्या बद्दल, म्हणजे मोठ्या ह्या प्रोजेक्ट बद्दल, सिद्धिविनायक हेल्थ बद्दल तिने सांगितलं. आणि त्याच्यात माझे मेवणे म्हणजे सुजलाचे भाऊ यांनी मला खूप मदत केली. आणि स्वतःचं नर्सिंग होम असल्यामुळे मेघना स्वतःचा, जसं एखाद्या ऍक्टरला काही दिवसांनी डायरेक्टर व्हावं असं वाटतं, मग प्रोड्युसर व्हावं असं वाटतं, तीच त्याच्या मागची भूमिका आहे की मग ते सगळं आपल्या आटोक्यात असताना जसं आपल्याला हवं त्याप्रमाणे ते चालतं आणि ते आपले एथिक्स इव्हन स्टाफ पर्यंत पण पोहोचतात. त्यामुळे माझ्या हॉस्पिटलमध्ये पेशंट घरी जाताना नेहमी माझ्या स्टाफचं कौतुक करतात की फार छान स्टाफ आहे, चांगलं आहे, घरच्यासारखं वागवतात वगैरे वगैरे. हे मी देऊ शकलो. कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये कदाचित असा जिव्हाळा वगैरे मिळणं थोडंसं अशक्य असतं. त्यामुळे मला असं वाटतं माझं स्वतःचं नर्सिंग होम असावं आणि देवानशिबाने मला ते मिळालं. आणि येस, आय कॅन सर्व पीपल बेटर, आय कॅन सर्व माय रिलेटिव्ह बेटर, आय कॅन रिअली सर्व ह्युमॅनिटी और सोसायटी ॲट लार्ज वेन यू हॅव युअर ओन नर्सिंग होम. येस, अँड आय हॅव एक्सपिरियन्स्ड इट. त्यामुळे म्हणजे तुम्हाला एकदा भेटल्यावरती विसरणं शक्यच नाही. पण तुमच्या बाबतीत असं कुठली एखादी केस आहे का जी कायम तुमच्या लक्षात राहिली? भरपूर आहेत मेघना, पण काही काही चमत्कार आम्हाला मिळतात आणि चमत्कार किंवा अशा केसेसच्या फार दुर्लभ असतात. आणि मग इंटरनेटवर शोधल्यावर मग कळतं की माय गुडनेस, ही तुझ्याकडे आलेली एक जगातल्या 4-5 केस मधली एक आहे. तसं एक मी छोटीशी केस सांगू शकतो. एक फिमेल पेशंट माझ्याकडे आली होती आणि तिला ब्रेस्टच्या खाली अगदी खालती एकदम छोटीशी अशी गाठ होती आणि मला वाटतं ती नॉर्मल गाठ आहे आणि मी काढली. तर जनरली त्या गाठीचं काहीतरी नॉर्मल रिपोर्ट येईल असं मी धरून चाललो. परंतु आपण बघतो की सस्तन प्राण्यांना बऱ्याच मॅमरी ग्लँड्स किंवा निपल्स असतात. तसं त्याचा रिपोर्ट जेव्हा आला त्या गाठीचा रिपोर्ट आला की या बाईला ऍक्सेसरी म्हणजे एक्स्ट्रा निपल आहे आणि त्या एक्स्ट्रा निपलचा कॅन्सर आहे. आणि मग मला ते पुढची सर्जरी करायला लागली. एक्स्ट्रा निपलचा कॅन्सर मी जेव्हा इंटरनेटवर बघितलं त्यावेळेस मला काही रेफरन्सेस मिळाले नाहीत. म्हणजे असे कधी कधी रेअर केस करताना फार आनंद होतो. इव्हन माझ्या सिनियर्सना त्यावेळेस मी इन्व्हॉल्व्ह केलं आणि सांगितलं की ह्याच्यात पुढे कसं जावं. तर त्यांनी जी सर्जरी सांगितली ती मी केली, म्हणजे ते त्यांच्या बरोबरच केली आणि पेशंट देन बिकेम ऑल राईट. पण असं हे रेअर केसेस खूप केलेले आहेत. मला असं वाटतं की यामध्ये ज्यांना तुम्ही ट्रीट केलंय त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्या शुभेच्छा सुद्धा अशा ह्यांना उपयोगी पडत असतील केसेसना. नक्की उपयोगी पडतात. 67 वर्षाच्या एका गृहस्थाचं कोलॉन कॅन्सर मी ऑपरेशन केला तेव्हा ते 67 वर्षाचे होते आणि मेघना माझ्या हॉस्पिटलमध्ये ते 92 वर्षाचे असताना मला भेटायला आले. अशा वेळेस वाटतं की माणसं, अंगावर काटा आला ऐकून सुद्धा की काय फिलिंग असेल ना त्या क्षणी, तेव्हा काय वाटत असेल, काय फिलिंग. डॉक्टर, मी तुमचा पत्ता शोधून काढला आणि मी तुम्हाला परत भेटायला, कारण मी आधी त्यांना ऑपरेशन केलं होतं वेगळ्याच ठिकाणी केलं होतं, पोर्तुगीज चर्चला. नंतर माझं हॉस्पिटल झालं आणि मग मला तिकडे ते भेटायला आले होते. माझा पत्ता शोधत आले होते बोरिवलीवरनं. ह्या प्रसंग लक्षात ठेवावेत मेघना, हे चांगले प्रसंग लक्षात ठेवावेत. आणि मग बाकीच्या समाजाकडे जे या प्रोफेशनकडे वेगळ्या नजरेने बघतात त्यांना विसरावं, हे मी नेहमीप्रमाणे ठरवत आलेलो. खरंच खूप. आणि आता या पॅन्डेमिकच्या काळात तर मला वाटतं डॉक्टर हा एकमेव आधार होता आणि खूपच छान. फक्त तुम्ही आमचं हॉस्पिटल करोनाच्या काळात संपूर्ण चालू होतं आणि 250 ते 300 करोनाच्या रुग्णांना आम्ही ट्रीट केलं. त्यावेळेस दुसरं कुठलंच नर्सिंग होम ओपन नव्हतं. आम्हाला फार बर्डन आलं होतं, आम्हाला फार स्ट्रेस आला होता हे सगळं काम करण्यात. पण देवानशिबाने आमच्या हातून जेवढी काय सेवा होऊ शकली तेवढी केली. हॅट्स ऑफ डॉक्टर. तुम्हाला आणि सुजलाताईला खूप खूप शुभेच्छा. खूप तुम्ही एक पुस्तक लिहू शकता ह्याच्यावर, आय एम शुअर. तर
कुठल्या कुठल्या हॉस्पिटलशी तुम्ही अटॅच्ड आहात का, आपलं हॉस्पिटल सोडून? हो, मी दादरच्या शुश्रूषा हॉस्पिटलला अटॅच्ड आहे आणि माहीमच्या रहेजा हॉस्पिटल आणि परत धर्मार्थ काही काम करण्यासाठी मी एक जैन हेल्थ सेंटर म्हणून पोर्तुगीज चर्चच्या जवळ आहे, तिथेही हो. जातो. तिथेही मस्त, जातो. खूप 2-3 छान. अटॅचमेंट. एवढं सगळं बिझी शेड्यूल असताना गाणं आणि संगीत हे कसं काय नातं जुळून आलं? आवड मेघना, दुसरं काय. आवड माणसाला त्या गोष्टी करायला लावते. परत घरात सुद्धा आवड आहे. बरं, त्याला सगळं सपोर्ट करणारी बायको आहे, जिला आवड आहे सगळ्या नाट्य कला क्षेत्राची. त्यामुळे आवड असल्यामुळे मला वाटत नाही वेळ काढावासा लागतो. मी हा, टीव्ही म्हणजे बघत नाही याच्यामध्ये का? पर्केशन इन्स्ट्रुमेंट सुद्धा तुम्ही वाजवता, तर त्याचं ट्रेनिंग घेतलंय का? हा, हो. मी जरी पटके सर यांच्याकडनं बालमोहन शाळेत 4थी पासून तबला वाचायला शिकवलं. बालमोहन शाळेत खालती ग्राउंड फ्लोअरवर 3री क नावाचा वर्ग होता. तिकडे आमचा हा वर्ग भरायचा तबल्याचा आणि बाजूला व्हायोलिन शिकवणारे सर होते. तर आमच्या वर्गातला एक जण व्हायोलिन शिकायचा, मी आणि माझ्या बरोबरचे काही मित्र आम्ही तबला शिकायला सरांकडे 4थी ते 7वी मी तिथे जायचो तबला शिकायला. ते एक मी ट्रेनिंग त्यांच्याकडनं तबला शिकायचं घेतलं आणि ते तबल्याचं ट्रेनिंग मग पुढे बोंगो, कोंगो, ऑक्टोपॅड याच्यात वगैरे हळूहळू ते त्याच्यात ट्रान्सफॉर्म झालं. म्हणजे तबला जसा ताल तुम्हाला जसा शाळेतनं मिळालाय, तसाच एक 54 वर्ष जुना तुमचा बालमोहनच्या मित्रांचा ग्रुप आहे. बापरे! म्हणजे म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटतं आणि इतकी घट्ट मैत्री, टचवूड, इतकं छान फ्रेंडशिप मी कधीच कोणाशी बघितली नाहीये. तर हा बालमोहनचा ग्रुप याविषयी काय सांगाल? हा बालमोहनचा ग्रुप खरंच आम्ही 3 वर्षापासून एकत्र आहोत. आता याच्यातले बरेचसे लोक 5-6 लोक अमेरिकेत जाऊन स्थायिक झालेत. बरीच मंडळी आम्ही इकडे आहोत. प्रत्येक जणांनी एका वेगवेगळ्या बॅकग्राऊंडवरनं आलेल्या लोकांनी छान यश मिळवलंय त्यांच्या आयुष्यात आणि आमची नाळ आम्ही एकमेकांची एवढी ओळखून आहोत की आता तुला माहिती की 54 वर्ष एकत्र राहिल्यानंतर कोणाला फारसं बोलावं पण लागत नाही. कोणाच्या मनातलं काय तेही कळून जातं. कोणाचे सगळ्यांचे वागण्याचे पैलू बिलू सगळे आम्हाला अगदी पाठ आहेत आणि वेन वी कम टुगेदर वी लिटरली हॅव अ फन. म्हणजे शाळेतल्या आठवणी एकत्र काढणं आणि तू मी जे काही विसरलोय ते तिसऱ्यांनी सांगणं आणि त्याच्या आठवणींना उजाळा देणं याच्यासारखं तोड नाही. आणि खरं सांगतो की अभ्यासही केलाय आणि भयंकर वात्रटपणा शाळेत केलेला आहे आणि तो वात्रटपणा आठवणं हेही एक छान विरंगुळ असं आमच्या सगळ्यांच्या बायका त्या सारख्या म्हणत असतात की हे तुमचं ना तुमच्या तोंडून आम्ही 100 वेळा ऐकलंय, हे तुमचं आमच्या तोंडून. पण आम्हाला त्या 101 वेळा बोलायला सुद्धा काही वाटत नाही. आम्ही तेवढ्याच चवीने ते बोलतो, ऐकतो आणि त्याची मजा घेतो. क्या बात है, क्या बात है. मस्त. सो डॉक्टर म्हणून काय काय चॅलेंजेस फेस करावे लागतात किंवा लागले? डॉक्टर म्हणून इस्टॅब्लिश व्हायला चॅलेंज असतोच. तुमचं पाय रोवणं या क्षेत्रात तुमचं कसब दाखवणं, तुमचे सिन्सिअरिटी दाखवणं आणि रिझल्ट देणं, हे डॉक्टरचं प्रत्येक डॉक्टरला चॅलेंज असतात. ते आपल्याकडे आहेत. दुसरं, डॉक्टर हा 24 तासासाठी डॉक्टर असतो. तो कधी ऑफ होऊ शकत नाही. म्हणजे मोबाईलचा काळ 95 पासून चालू झाला आणि माझा मोबाईल अजूनही कधीही ऑफ झालेला नाहीये. इट इज ऑल द टाइम ऑन अँड ऑलवेज यू आर ऑन युअर टोज फॉर आन्सरिंग पीपल, गिव्हिंग देम देअर व्हॉट एव्हर दे नीड, त्यांच्या सर्व्हिसेस. त्यामुळे रात्री अपरात्री ऍव्हरेज 2 ते 3 मोबाईल कॉल येतात आणि तो एक मोठा चॅलेंज असतो. इतर कोणताही माणूस एखाद्या फोननी जागा झाला तर परत त्याला रात्री झोप नाही येणार. पण मला असं वाटतं की मला फोन लागला, तुझा मेघनाचा फोन आला तर मी दुसऱ्या रिंगला मेघनाचा फोन उचलतो, पहाटे 3ला. पण हा बोल मेघना असं मी पटकन बोलतो. हा हो, हळू असं बोलत नाही. हा बोल मेघना, कशी असं बोलत नाही. मी पटकन अलर्ट असतो. तिचा प्रॉब्लेम समजावून घेतो, त्याच्यावर लगेच विचार करून उत्तर देतो, फोन ठेवतो आणि मी झोपायला जातो आणि मला झोप लागते. सो दॅट इज ऑल्सो वन गुड थिंग यू आर ब्लेस्ड विथ. सो डॉक्टरमध्ये बऱ्याच चॅलेंजेस असतात आणि नर्सिंग होम इस्टॅब्लिश होणं, त्याच्यासाठी लोन काढणं, जागेसाठी लोन काढणं, इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंटसाठी लोन काढणं, ते फेडत बसणं. डॉक्टर हा सतत मेघना लोनी असतो, कर्जातच असतो तो कुठल्या स्वरूपात डॉक्टरी बाबतीत. कारण इन्स्ट्रुमेंट सुद्धा नवीन नवीन विकतच घ्यावी लागतात. यू हॅव टू अपग्रेड युअर सेल्फ ऑल थ्रू. हाऊस होम लोन्स आहेत, हॉस्पिटल लोन्स आहेत, ते अगदी तुला 5वीला पुजलेले असतात. डॉक्टरांच्या बाबतीत मात्र दॅट इज अ वन बिगेस्ट चॅलेंज की त्यांना सतत त्याच्यात राहावं. आणि जेव्हा डॉक्टरांच्या मनावर इतका ताण येतो, त्यांना एवढं टेन्शन्स असतात, जबाबदाऱ्या असतात, तेव्हा एक छानच गाण्याचं औषध त्यांना ते स्वतःच देऊ शकतात.
सो असं एक छानसं गाणं तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल. मेघना, खरं सांगतो अगदी बरोबर बोलतेस तू. कधी मूड लागला तर मी आणि माझी बायको कराओके माईक काढतो आणि वी जस्ट स्टार्ट सिंगिंग. मला परत सांगतो, जसं मला पेंटिंग कोणी शिकवलं नाही, म्हणजे मी छान पेंटिंग करतो असं नाही, तर सिंगिंग पण मला काही येत नाही. म्हणजे मी खूप सिंगर छान आहे असं म्हणत नाही. आवड आहे आणि त्याच्यात माझं जे काय थोडंफार टॅलेंट आहे ते घालतो. दॅट्स ऑल, नथिंग मोर दॅन दॅट. बट येस, मग आम्हाला आय लाईक टू ऐकायला सिंग. आवडेल. तुमसे कहने वाली और भी है प्यारी बातें, तुमसे कहने वाली और भी है प्यारी बातें, सामने सबके बोलो कैसे कह दूं सारी बातें, आज मगर बस इतना ही करना है इकरार, तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार, कहना है आज तुमसे ये पहली बार, हो तुम ही तो लाई हो जीवन में मेरे प्यार प्यार प्यार. वा 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 वा, अमेझिंग अमेझिंग. खूपच छान गायलात तुम्ही. आणि हे गाणं तुम्ही शाळेला आणि सुजलाताईंना दोघांनाही डेडिकेट केलं होतं का? ऍब्सोल्युटली. आणि मगाचपासून इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणतेस. आपले संबंध किंवा मी एवढा मोठा नाही आणि तू अशी मला तुम्ही आणि आहो जाऊ करू नकोस. तू माझ्या फार ओळखीची आहेस, त्यामुळे तुम्हाला अरे तुरे करायला तुला मी पूर्णपणे मुभा देतोय. हो, पण आता एक खरी गंमत सांगू का काय झालं. इतके दिवस अगदी लहानपणापासून प्रीतम दादा असं होतं, पण जेव्हा प्रणीलचा तो एक इंट्रो ऐकला ना, तेव्हा मला असं दडपण आलं की बाप रे, एवढा मोठा माणूस आपल्या आयुष्यात आहे आणि आपण त्याला भाऊ म्हणून ग्रांटेड धरतोय. पण ऍक्च्युली ते इंट्रो ऐकल्यानंतर असं ऊर भरून आला अभिमानाने की नाही बाबा, हे खूप मोठं प्रस्त आहे. असं होतं ना की म्हणजे. पण नक्कीच तुझ्या मला तुझ्याशी बोलताना दडपण येत नाही, एवढ्या मोठ्या इंटरनॅशनल वोकलिस्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुजलाताई, तिची साथ तुला लागली आहे. आणि म्हणजे यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर ते आम्ही आमच्या डोळ्यांनी आता बघितलंय की तिचा जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण आधी ती फक्त तुझ्या मुलांचीच आई होती, पण आता तारापूरला गेल्यानंतर आपलं जे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये ती अनेकांची आई झालेली आहे. तर तुला सुजलाताईविषयी काय वाटतं? आणि मुळातच या बालमोनच्या मुलाला ही किंजॉर्जची मुलगी कशी काय पटली? तो एक मोठा किस्सा आहे की सुजला माझ्या मामाच्या मित्राची मुलगी, आणि त्यामुळे तिला मी काही वर्ष अगोदर तिला नुसतं बघून होतो. 9वीत आम्ही एका ट्रिपच्या निमित्ताने भेटलो, फॅमिली ट्रिप, आणि तिकडे आमचं जुळलं. म्हणजे 9वी पासून आम्ही आज एकत्र आहोत. आणि अर्थातच रुपारेल कॉलेजमध्ये थोडंफार फेमस झालो. व्हॉट एव्हर यू कॅन से, फेमस, इल फेमस बिकॉज ऑफ अफेअर फ्रॉम सच अ चाइल्डहुड. पण किंग जॉर्जच्या मुली आणि बालमोनची मुलं असा आमचा एक एकत्रित ग्रुप झाला. जसा मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 54 वर्ष आमचा ग्रुप होता, त्यामुळे किंग जॉर्जची मुलं आणि बालमोनची मुली आणि बालमोनची मुलं असं मग नंतर एकत्रित ग्रुप व्हायला लागला. गर्लफ्रेंड्स, ते आमच्या बायका झाल्या वगैरे वगैरे. परंतु आमच्यात अजूनही त्या मुली किंग जॉर्जच्या आम्हाला म्हणतात की तुम्ही आमच्या पाठी आलात, कारण तुम्हाला बालमोन मध्ये अशी तुमच्या योग्य कोणी मिळाली नाही. मग ह्याच्यावर आमचं खूप नाही, वाद होतं. कारण बालमोन मध्ये तुम्ही सगळ्यांना बहिणी समजता होता. पण मग बालमोनचा हा जो टी शर्ट तू केलायस, ती आयडिया कशी काय सुचली तुला? आमचं जेव्हा शाळेचं गेट टुगेदर व्हायचं ठरलं, म्हणजे आमच्या बॅचचं 1979ची बॅच, याचं जेव्हा गेट टुगेदर व्हायचं ठरलं, त्यावेळेस मला ही कल्पना सुचली की जेव्हा 2 बालमोहनची मुलं, मुलगी किंवा मुली एकत्र भेटतात किंवा येऊन भेटतात. आता मी प्रणीलला भेटलो आणि त्याला थोड्या वेळाने कळलं त्याच्या बोलण्यातनं की मी बालमोहनचा. मग मी अरे हो, मी पण बालमोहनचा.
की मी बालमोहनचा. तर मी बालमोहनचा आणि मी बालमोहनची हा कन्सेप्ट म्हणून मी त्या टी शर्टवर मी बालमोहनचा असं लिहिलं. तिथे बाजूला दादा रेगेंचं एक चित्र काढलं आणि ते चित्र रागिणीनी सगळं डिझाईन केलं आणि पाठच्या भागावर दहीहंडी, बालदीन, आंबे, हळद वगैरे असे ते आपण जे कॉमन ज्या गोष्टी करायचो त्याची नावं लिहिली आणि मध्ये सरस्वतीचं ते चित्र काढलं. आणि हा असा टी शर्ट आमचा बऱ्यापैकी फेमस झाला आणि हातोहात त्यावेळेस फार नॉमिनल 200-300 रुपयाला आम्ही तो विकला. हातोहात तो विकला गेला आणि बऱ्याच लोकांनी तो विकत घेतला. परदेशी सुद्धा US मधल्या माझ्या मित्रांनी तो टी शर्ट विकत घेतला आणि फार बरं वाटलं की ही कन्सेप्ट जी माझ्या मनात आली आणि रागिणी पाटील माझ्या बॅचमेट तिने ती मूर्त स्वरूपात डिझाईन करून आणली. आय एम व्हेरी हॅपी. अजूनही लोक मध्ये मध्ये त्या मी बालमोहनचा टी शर्ट विषयी विचारतात. आता आम्हाला बालमोहनचे कीर्तिवंत साठी सुद्धा छान डिझाईन करून दे प्रयत्न किंवा करीन आम्ही त्याच्यात. बालमोहनकर साठी कर, म्हणजे तो सगळ्यांनाच घालता येईल ना. नक्की प्रयत्न करीन. आणि बघ ना, आधी मी बालमोहनचा होतं, आता आपण सगळे एकत्र आलो. आम्ही आपण सगळे बालमोहनचे. ओके. सो खरंच मला खूप छान वाटतंय की आज हे पेंटिंगचं आपलं एक्झिबिशन आहे किंवा तुझी गाणी आम्ही ऐकली आहेत. तर आता थोडंसं मला वाटतं आपण शाळेकडे वळायला हरकत नाहीये. एखादा आवडता किस्सा किंवा लक्षात राहिलेली गोष्ट शाळेबद्दल? येस, शाळेबद्दलचे बरेच किस्से आहेत, परंतु एक माझा थोडासा आगाऊ किस्सा झाला. म्हणजे माझा थोडासा आगाऊपणा तिकडे मला भोवला थोडासा. पण त्याच्यात किस्सा असा झाला की 6वीत असताना वक्तृत्व स्पर्धेत नेहमीप्रमाणे मला वक्तृत्व स्पर्धेत बऱ्यापैकी म्हणजे पहिला दुसरा नंबर मिळायचाच. आणि मी वक्तृत्व स्पर्धेत 6वीत असताना स्टेजवर गेलो आणि बोलायला सुरुवात केली. आणि आपण माझ्या बंधू आणि भगिनीनो म्हणतो आणि मी मात्र माझ्या बंधू आणि भंगिनीनो असं काहीतरी बोललो आणि मग म्हणलो नाही सॉरी माफ करा भगिनीनो असं बोललो आणि माझं सगळं वक्तृत्व संपवलं. आणि मला मग मधल्या सुट्टीत सगळ्या सरांनी आपल्या सगळ्या टीचर्सनी हॉलमध्ये बोलवलं आणि ते माझी तासली गेली तिकडे की तुला या गोष्टीसाठी आम्ही 2रा किंवा 3रा नंबर देतो, नाही तर तुला पहिला नंबर मिळाला असता. आणि मग माझ्या ठाकूर सरांनी, त्या काळात ठाकूर सर म्हणून होते, जे धोतर बितर घालून यायचे, स्वातंत्र्यपूर्व काळातले त्यांचा पेहराव असायचा. ठाकूर सरांनी सांगितलं तुझी बहीण या शाळेत आहे का? म्हणलं हो, माझ्यापेक्षा 5 वर्ष मोठी प्रतिमा, तिला तू उद्याच्या उद्या बोलावून घे. मला वाटलं की माझ्या बहिणीसमोर पण मला आता ते म्हणजे खूप ओरडणार. आणि त्या बहिणीला बोलवलं प्रतिमाला आणि मला तो किस्सा छान आठवतो की त्या प्रतिमाला समजावून देत होते माझ्या मोठ्या बहिणीला की लक्षात घे तुझा हा भाऊ प्रीतम काल असं असं बोलला आणि चिता आणि चिंता याच्यात फक्त एकच टिंबाचा फरक असतो, मग अर्थाचा कसा अनर्थ होतो हे त्या ठाकूर सरांनी कळलं. ते प्रसंग मनात खूप राहिला. बऱ्याचशा शाळेतल्या माझ्या बॅचमेट मुली माझ्यावर त्याच्यावर फार कावायच्या. मला जरा थोड्याशा ते बऱ्याच काळ थोडं सहन करायला लागलं. हल्ली जेव्हा आम्ही याला पण भेटलो कधी गेट टुगेदरला, तर तो प्रसंग अजूनही ज्यांना आठवतोय, बऱ्याच लोकांना आठवतो, कारण तो तसा किस्सा थोडा फेमस झाला होता किंवा पण मला तो फार अभिमानाने आठवावा असा वाटत नाही. पण तुम्ही म्हटलीस त्याप्रमाणे त्यातल्या त्यात तुम्हाला ओरडा मिळाला होता, तो हा एक किस्सा शाळेतला मला चांगला. हो, आणि ती काय म्हणजे अशी जाणून बुजून केलेली चूक नव्हती, पण काय झालं की त्याच्यानी भान आलं ना, पुढे कुठल्याही सभेत बोलताना एक आपोआप कॉन्शियसनेस आला असेल. कॉन्शियसनेस, बरोबर, अगदी बरोबर. आता जसं मला एकदम आठवण झाली की मी शाळेत ना असं खूप छान अँकरिंग वगैरे केलं आणि गणपतीच्या मूर्त्या वगैरे असं बोलले आणि मला वाटलं की आता छान आपले शिक्षक शाबासकी देतील. मग त्यांनी मला सांगितलं नाही, सगळं चांगलं होतं, पण गणपतीच्या मूर्त्या नसतात, गणपतीची मूर्ती आणि अनेक पण मूर्तीच असतात. तर हे मला माहितच नव्हतं, पण मग ते कायम लक्षात राहतं ना शाळेतल्या या गोष्टी. सुपर. तुमची बॅच कोणती? 1979 इज माझी बॅच. माझ्या बॅचमध्ये बरेचसे म्हणजे आता राजू झणकर वगैरे तुला नाव ऐकलं असेल तर ते हो. राजू झणकर. आणि मी आमची बॅच त्या अर्थाने दुर्दैवी, आम्ही जे कोणी एक्सपेक्ट केलं गेलो होतो बोर्डामध्ये येतील, तर आदल्या 3 वर्षी पुनीत कर्णिक, माधवी विद्वांस आणि अजून नाव विसरलो, उर्मिला रेगे, या तिघी पहिल्या आल्या होत्या आणि आमची 4थी बॅच होती. आणि आमच्यातला राजू शंकर किंवा इतर यांना एक्सपेक्ट करण्यात आलं होतं की आता पहिले येतील आणि बोर्डात येतील, पण त्याप्रमाणे तसं काही झालं नाही. आमच्या वेळेस बोर्डाने आम्हाला बऱ्यापैकी दगा दिला. त्यामुळे आमची बॅच 1979. ओके, सुपर. सगळ्यात आवडता तास?
येस, सगळ्यात आवडता तास आय वुड से इज आवडता तयार केला एक तारा सामंतबाई यांनी इतिहासाचा. त्या येऊन आम्हाला नेहमी काश्मीर विषयी त्या राजा राणी ट्रॅव्हल्स तर्फे त्या रिलेटेड होता त्यांच्याशी. राजा राणी ट्रॅव्हल्स त्यांच्यातर्फे त्या काश्मीरला गेल्या होत्या आणि काश्मीरचे किस्से आधी पहिल्यांदा सांगायचे, किंवा इतिहासाचा तास थोडा संपला की 10 मिनिटं उरलेले काश्मीरचे किस्से सांगायचे. त्यामुळे इतिहास प्लस काश्मीर हे ऐकायला मिळायचं. त्यामुळे मला जरा इतिहासाचा तास आवडायचा. दुसरा आवडायचा इनामदार सरांचा. ते फार वर्ग खुशखुशीत करायचे, म्हणजे असं काही डल असायचं नाही. शाळेतले भयंकर उत्तम शिक्षक होते, वादच नाही त्याच्यात, वादच नाही. किती छान. 2 ओळीत शाळेविषयी काही व्यक्त करायचं असेल तर काय सांगाल? 2 ओळीत शाळेपेक्षा व्यक्त करायचं म्हणजे, आज जर कोणी मला म्हणत असेल की माझ्यावर संस्कार आहेत, कोणी म्हणत असेल मी चांगला वागतो, कोणी मला म्हणत असेल याला काहीतरी मूल्य माहिती आहेत, कोणीतरी मला म्हणत असेल की याच्या वागण्यात माणुसकी आहे, तर हे सगळं श्रेय मी एकाच मंदिराला देतो, ती बालमन. क्या बात आहे, क्या बात आहे. किती छान उत्तर दिलंय हे, फार सुंदर, मस्त. आता आपण रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. पण खरंच म्हणजे माझं जेव्हा सदर झालं होतं प्रणीलकडे, मी हेच म्हटलं होतं की शाळेने मला काय दिलं तर आपल्या सगळ्यांना एक चांगलं माणूस घडवलं. इजंट इट? आपल्या शाळेमध्ये मूल्य, मॉरल्स किती छान जपली गेली आहेत. प्रत्येक गोष्टीला आपल्याला किती आदर देणे, करणे, खरेपणा, हे सगळं आपण शाळेतनं शिकलोय. अगदी मेघना, तुला सांगतो, घरी आल्यावर तुला वाटलं किंवा कधी कोणत्या दिवशी वाटलं हे जे मी वागलो ते बरोबर नाही वागलो, हे ज्या माणसाला मी बोललो ते बरोबर नाही बोललो, दॅट मीन्स यू हॅव लर्न दोज थिंग्स फ्रॉम द बिगिनिंग. आणि संस्कार तिकडेच महत्वाचे असतात. जेव्हा स्वतःला आपल्या सत्सद विवेक बुद्धीला हे सगळं जाणवतं की आपण हे केलं ते बरोबर नाही केलं, तर ते कशावर जरी आपण घासून ते ठरवतो ना की बरोबर केलं की नाही करत, ते घासण्याची एकच गोष्ट होती, म्हणजे तो परिस एकच बालमोहन शाळा, ज्यांनी बरेच सोनेरी लोक निर्माण केले. खरी गोष्ट आहे. आणि आता हे ऐकताना जितके बालमोहनकर आहेत ते नक्कीच भावुक झाले असतील, यात शंका नाही. तर आपण थोडस रॅपिड फायर कडे वळूया. आणि तू मला नक्कीच छान उत्तर देशील याची मला पूर्ण खात्री आहे. ओके, शिवणकाम की चित्रकला? चित्रकला. शिगेची उत्सुकता कशाच असायची? आज वाढदिवस म्हणून स्वतःचं नाव बघणं का सहलीला जाणं? सहलीला. आंबेडाळ की कलिंगड? आंबेडाळ 2दा 3दा रांगेत सारखं उभं राहून. मधली सुट्टी की ऑफ तास? ऑफ तास. ओके. गणित की विज्ञान? दोन्ही ऍक्च्युली, पण विज्ञान. येस. शाळेतील अतृप्त इच्छा, बाल्कनीमध्ये बसणे की शाळेच्या गच्चीवर जाणे? शाळेच्या गच्चीवर, अगदी उत्सुकतेने. कविता की धडे? धडे. ओके. भारताचा भूगोल की शिवरायांचा इतिहास? शिवरायांचा इतिहास. मस्त. खडूचे कलर की वॉटर कलर? खडू कलर. सुपर. आणि आता मात्र तुझं हे पेंटिंग आम्हाला पुन्हा एकदा बघायचं असेल किंवा याविषयी जाणून घ्यायचं असेल. रंगीत खडूविषयी जाता एकदाच की दसऱ्याच्या दिवशी मी पहाटे 5:45-6 जाऊन वरची फोटो फ्रेम मधली सरस्वती फळ्यावर काढत असे, म्हणून मला रंगीत खडू आवडायचा. सो ही कुठेतरी ना तुझ्याकडे एक ती मागेशी गोड आठवण आहे, म्हणून त्या खडूंविषयी एक वेगळं प्रेम असेल. त्या दिवशी रंगीत खडू सगळे मिळायचे दसऱ्याच्या दिवशी वापरायला. आणि मग तुला हस्तलिखित वगैरे पण दिली असतील ना लिहायला मग शाळेमध्ये? है ना? येस, हस्तलिखित. किती छान. मस्त मस्त मस्त. खूप मस्त झाला राऊंड आणि इतकी छान गोड उत्तरं दिलीस आणि वेगळी उत्तरं दिलीस. आता मुलाखत घेणाऱ्यावर पण अवलंबून आहे, मुलाखत कोण घेते त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून मी म्हटलं मला मेघनाचा चेहरा बघायचा आहे. मेघनाचा चेहरा बघितल्यावर अप्पाप उत्सुकता आणि अप्पाप उत्साह माझा
पण तुला द्विगुणित एक होईल. आतली गंमत सांगू का? हा रिसर्च सगळा प्रणील करतो. थँक्स टू प्रणील. प्रणील, हॅट्स ऑफ टू यू. यू आर डुईंग वेल अँड थिंग्स विल गो लॉंग वे. ज्यांना आता सर्जन व्हायचंय त्या बालमोहनकरांना तू काय सल्ला देशील? डॉक्टर ही ब्रांच चॅलेंजिंग आहे आणि आता या आजकालच्या या काळामध्ये ती जास्ती चॅलेंजिंग होत आहे. समाजाची डॉक्टरांकडची अपेक्षा वाढत चाललेली आहे, प्लस घर्षण सुद्धा तेवढंच वाढत चाललेलं आहे. डॉक्टर हे केवळ आर्थिक बाबतीने आर्थिक बाजूच त्यांची स्वतःची बघतात, पेशंटकडे बघत नाहीत. ह्या बऱ्याच गोष्टी चालू आहेत. त्यामुळे आर्थिक बाजू, मला खूप पैसे कमवायचे म्हणून मी डॉक्टर होईन, हे जर असेल तर तुम्ही इतर ब्रांचेस निवडा. कारण फक्त 1% किंवा 1.5% डॉक्टरच तुम्हाला जे अपेक्षित आहे तेवढे पैसे कमावतात, त्याच्यापेक्षा जास्ती नाहीत. आणि ॲज फार एज आय एम कन्सर्न, आतून डॉक्टर व्हायचं असेल, कुठेतरी सेवा करायची असेल, कुठेतरी बरं कोणाला ती करण्याची तुमची इच्छा असेल तरच करावं. हाऊ मच विल आय गेट इट फ्रॉम इट शुड नॉट बी द क्रायटेरिया टू बिकम अ डॉक्टर. ॲट द एंड पेशंट स्माइलिंग, म्हणजे माझ्या आयसीयू मध्ये ज्याचं हार्ट बंद पडलेलं असतं, जे आम्ही आयसीयू मध्ये आम्ही सगळी टीम मिळून ते हार्ट रिवाईव्ह करतो आणि तो माझ्या हॉस्पिटलचा जिना उतरताना डॉक्टर येतो असा हात करतो, दॅट इज इट. इफ यू आर हॅपी विथ दॅट, दिस इज अ एक्सलंट ब्रांच. म्हणजे मला सांगतो, मी सांगतो की मला हे इतरत्र काही गोष्टी वाजवता येतात किंवा काही पेंटिंग करता येतं, पण त्याच्यापेक्षा जास्ती मला जीव वाचवता येतो, या बाबतीत मला जास्ती अभिमान आहे त्या गोष्टीचा. म्हणजे ऍज यू सेड की पैशानी या गोष्टी विकत घेता येऊच शकत नाहीत. मेघना, बिलकुल नाही. म्हणून खूपच अगदी शेवटच्या म्हणजे सरतेशेवटी एवढं सांगू शकतो की जे गीता प्रवचन मी अटेंड करतो तिकडे तेच सांगितलं जातं. प्रभूजी तेच सांगतात आम्हाला की तुम्ही दुःखी नका होऊ, तुमच्याकडे निदान 1 किंवा 2 गोष्टी अशा आहेत की ज्या पैशानी विकत मिळत नाही. जसं मेघना, तुझ्याकडे ते टॅलेंट आहे, ते पैशानी नाही विकत मिळत. And if you have 1 or 2 such things, be happy in your life. So that's why I'm quite content. I'm quite content. You need not. Money can't buy everything. Money is a need. Money is needed, but money can't buy everything. And there are, if at all you have more than one thing to talk about, which money can never buy, you are most happy. नाही, आणि तेवढंच नाही ना, म्हणजे हा जो तुझा आनंद आहे, जो तुला मिळालाय, तो तू इतरांनाही देतोयस आणि आपल्या ट्रस्ट तर्फे इतकं मोठं कार्य आपल्याकडनं केलं जात आहे. सो ह्या ट्रस्ट विषयी जर कोणाला जाणून घ्यायचं असेल किंवा तिथे येऊन श्रमदान करायचं असेल किंवा आपली कला सादर करायची असेल त्या मुलांसाठी, गावासाठी काही करायचं असेल, तर आम्ही काय करायचं? या ट्रस्टतर्फे चिल्ड्रन एज्युकेशन, म्हणजे ज्यांना कोणाला चिल्ड्रन एज्युकेट करायला आवडतात, शाळेत जाऊन किंवा काही एखादा त्यांच्याविषयी वर्ग घ्यावा असं वाटतो, ते लोक येऊ शकतात. फार्मिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, ज्यांनी त्याच्यात काही थोडंसं ज्ञान मिळवलंय, ते त्यांचं ज्ञान आम्हाला फार्मिंगविषयी ऍड करू शकतात. मेडिकल फील्डमध्ये जे आहेत ते त्यांची ब्रांच आम्हाला कळवू शकतात आणि त्यांचा आम्ही एखादा कॅम्प अरेंज करू शकतो. म्हणजे एखादा गायनेकॉलॉजिस्ट आहे, एखादा कोणी स्किन स्पेशालिस्ट आहे, एखादा चेस्ट स्पेशालिस्ट आहे आपल्या बालमोहनचा, आणि तो म्हणा येतो मी, एखाद्या रविवारी मी येतो, मग आम्ही त्याच्यासाठी पेशंट गोळा करून त्याचा कॅम्प घेऊ शकतो. देर आर मेनी थिंग. त्यामुळे वसुंधरा चॅरिटेबल ट्रस्टचा एक फेसबुक पेज आहे, तुम्ही त्याला व्हिजिट करा आणि नक्की आम्हाला कळवा आणि वी विल बी डेफिनेटली हॅपी टू गेट सम हेल्प फ्रॉम यू. आणि या कलेचं दान तुमच्याकडनं असंच हो, हीच सदिच्छा. कलादानला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि खरंच तुमचा प्रवास इतका प्रेरणादायी आहे आणि खूप मज्जा आली तुमच्याशी बोलताना. थँक्यू सो मच प्रीतम दादा, तुम्ही आलात आमच्या कीर्तिवंत कार्यक्रमात आणि खरंच तुम्ही एका मोठ्या रूपाने आमच्यासाठी कीर्तिवंत आहात आणि तुमच्याकडनं आम्ही प्रेरणाही घेतली. तर जाता जाता शाळेतली एक कविता होती ज्याला कोणीतरी चाल लावली होती, असं काहीतरी एक आहे, त्या कवितेने आम्हाला या कार्यक्रमाची सांगता करायला आवडेल. कुठली कविता होती ती? नक्की नक्की. मला त्या कवितेची इयत्ता आठवत नाही, पण राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, एक कविता होती. त्याला आमच्याच बॅच मधल्या काही मुलांनी चाल लावली होती आणि गाडी बुला रही है, सिटी बजा रही है. तर ते 2 ओळी जस्ट मी म्हणतो. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या, राजास जी महाली. थँक्यू. Woo! शाळेतली एक कविता अजूनही लक्षात राहावी हेच खरं मला वाटतं गमक आहे. आणि खूप छान. आणि तुमचं बालमोहन प्रेम तर आम्हाला कळलंच. आणि असंच हे आमच्यावरही राहू दे हीच सदिच्छा. खूपच भारी आहे तुमचा हा प्रवास. दिवसागणिक अधिक बहारदार होत राहो हीच सदिच्छा. काय मग कसा वाटला आमचा एपिसोड? आय होप तुम्हाला हा नवीन फॉर्मॅट नक्की आवडत असेल. आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला जरूर कळवा. आणि हो, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर आमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा. पुन्हा भेटूया अशा छान गप्पा मारायला पुढच्या भागामध्ये. आवर्जून बघत राहा बालमोहनचे कीर्तिवंत, उत्सव बालमोहनचा आणि अर्थातच प्रवास कीर्तिवंतांचा.